तर आमदार धनंजय मुंडे यांनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेतलेली आहे। परळी तालुक्यातील लिंबोटा येथे शिवराज दिवट्याला 2 दिवसांपूर्वी मारहाण झालेली होती आणि आता धनंजय मुंडेंनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेतलेली आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय धनंजय मुंडेंनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेतली। या घटनेमध्ये कुठलाही जातीयवाद नाही असं स्पष्टीकरण यानंतर धनंजय मुंडेंनी दिलंय। आपण बघितलं की बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी देखील या दोन्ही घटनांकडे जातीवाद म्हणून पाहू नका असं आवाहन केलं होतं। आपण बघतोय की धनंजय मुंडेंनी आता पीडित शिवराज दिवटेची भेट घेतलेली आहे। काही वेळापूर्वी देखील आपण बघितलं आज दुपारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी देखील शिवराज दिवटेची भेट घेतलेली होती। त्यानंतर आता धनंजय मुंडेंनी पीडित शिवराज दिवटेची भेट घेतलेली आहे। या घटनांकडे जातीयवादाच्या दृष्टीने पाहू नका असं आवाहन त्यांनी केलं। आता तपासांती या घटनेचं नेमकं कारण काय हे देखील समोर येणार आहे असं धनंजय मुंडे यावेळी बोललेले आहे। शिवराज दिवटेकडे आलेला आहे, पाहणी केलेली आहे। काय संदीपान दिवटे आणि सुरेश दिवटे हे लिंबोट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे ते कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होतं याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जातीपातीचं आणि धर्माचं या कारणामुळं भांडण झालेलं नाही। आता त्याचं नेमकं कारण काय तर काही दिवसात पोलीस या ठिकाणी नक्की सांगतील। नुकतंच आपण